हॅलो हाय नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये, माझ्या चॅनलमध्ये. मी एक हाऊसवाईफ. आम्ही चाललो आहे फिरायला म्हणजे आम्ही चाललो आहे दादरला राजगृह बघायला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर बघायला आणि चैत्यभूमी बघायला. आम्ही कॅबने जात होतो गोरेगाव स्टेशनला. मध्येच ट्रॅफिक लागलेलं म्हणून आम्ही ट्रॅफिकमध्ये थांबलो. तर 5 मिनटामध्ये आमचं गोरेगाव स्टेशन आलं. मग आम्ही सर्वजण उतरलो आणि मग उतरून आम्ही पुढे चालत जाणार होतं, कारण की त्यांनी आम्हाला पाठीच उतरवलं होतं. पाठी उतरवल्यामुळे आम्हाला चालत स्टेशनपर्यंत जावं लागलं. मग मध्येच एक संध्याला ज्वेलरी शॉप दिसलं. मग तिने तिथून इयरिंग्स घेतले. इयरिंग्स घेऊन झाल्यानंतर मग चाऊचे पप्पा गेले होते तिकीट काढायला. मग आम्ही तिथे तिकीट काउंटरच्या इथे उभं होतो. मग तितक्यातच चाऊचे पप्पा आले आणि मग आम्ही वरती स्टेशनला जाऊ लागलो सर्वजण. मग स्टेअरकेटवरतून खाली उतरलो आणि तितक्यातच आमची ट्रेन आली. मग आम्ही सर्वजण ट्रेनमध्ये चढलो आणि मग ट्रेनमध्ये बसलो. एका साईडला संध्या, अक्षरा आणि आई बसले होते आणि दुसऱ्या साईडला मी, चावण चढ. ट्रेन खाली असल्यामुळे बाहेरचं सर्व काही दिसत होतं. मग चावला पटरी दिसला. चाव तिच्या डॅडाला विचारते, डॅडा हे काय आहेत? मग तिचे डॅडा बोलले की बेटा ते पटरी. मग पटरी म्हणजे काय? मग तिच्या डॅडाने सांगितलं, पटरी म्हणजे बेटा त्याच्यावरती ट्रेन चालते, त्याला पटरी म्हणतात. आपण ज्या ट्रेनमध्ये बसलो ती सुद्धा पटरीच आहे. मग आम्ही तितक्यात दादर स्टेशनला उतरलो सर्वजण आणि मग स्टेशनवरती चालत पुढे गेलो. आम्हाला त्या साईडला जायचं होतं. मग पुढे जाऊन आम्ही मग वरती शिड्या चढणार होतो. मग वरती गेलो. चावचे पप्पा सांगत होते की आपल्याला त्या साईडला जायचं आहे. मग आम्ही शिड्या चढून वरती चाललो होतो. मग वरती स्कायवॉकवरती चालताना गर्दी नव्हती, एवढी नॉर्मल गर्दी होती. मग त्याच्यामध्ये चाऊ पण स्वतःच एकटी मनमानी करत चालत होती आणि एन्जॉय करत होती. कधी तिच्या डॅडांचा हात पकडत होती तर कधी मस्ती करत होती. मग तिच्या डॅडासोबत ती चालत होती मस्ती करत आणि एन्जॉयसुद्धा करत होती. मग तितक्यातच राजगृह येणार होतं. मग मी अक्षराला सांगत होते, अक्षरा आपल्याला ह्या दिशेने जायचं. मग शिड्या उतरून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराच्या दिशेने जाऊ लागलो. मग चालत 5 मिनटाच्या अंतरावरती घर होतं. मग समोरच बघा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर दिसेल. मग आम्ही तिथे आतमध्ये जायला निघालो. खूप छान आहे हे घर. मग आम्ही आतमध्ये सगळं फिरलो. त्या घरामध्ये त्यांची भांडी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाईंनी इथे संसार केला आहे दोघांनी. बाबासाहेबांचं बाथटब आहे, बाबासाहेबांचं ड्रेसिंग टेबल आहे, बाबासाहेबांचं स्टडी टेबल आहे, त्यांच्या काठ्या आहेत, त्यांचा चष्मा आहे, पुस्तकं आहेत. बाबासाहेबांनी हे घर तर पुस्तकांसाठी बांधलं होतं. अजून खूप काही गोष्टी आहेत तिथे बघण्यासारख्या. बाबासाहेबांना त्यांच्या मित्राने दिलेली गौतम बुद्धांची मूर्ती आहे, खूप मस्त आहे. मग आमचं सगळं बघून झाल्यानंतर आम्ही फोटो काढले तिथे राजगृहाच्या बाहेर आणि मग त्यानंतर मग आम्ही टॅक्सी केली आणि मग आम्ही चाललो होतो चैत्यभूमीला. मग टॅक्सीमध्ये बसलो आणि मग संध्या आणि अक्षराची टॅक्सीमध्ये मस्ती चालू होती. दोघीजणी मस्ती करत होत्या टॅक्सीमध्ये. मग टॅक्सीने आम्हाला फक्त 5 ते 10 मिनटं लागले तिथे जायला. मग तितक्यातच आम्ही पोचलो चैत्यभूमीला. ते त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते स्मृतिस्थळ आहे. मग आम्ही तिथे गेलो आणि मग त्यानंतर मग तिथे पोचल्यानंतर चाऊचे पप्पा त्यांचे त्या स्तंभाजवळ चाऊचे फोटो काढत होते. मग आम्ही तिकडे छान असे स्टॉल आहेत, स्टॉलच्या इथे गेलो आणि मग स्टॉलवरती आम्ही गौतम बुद्धांच्या मूर्त्या बघत होतो. खूप छान अशा आकर्षक अशा गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या होत्या. बाबासाहेबांच्या होत्या, चिनी मातीच्या होत्या, पितळाच्या होत्या, फायबरच्या पण होत्या. अशा मस्त मूर्त्या होत्या. मूर्त्या बघत आम्ही चाललो होतो. मग नंतर तितक्यातच मग तिथल्या आईंना खूप आवडल्या. आई बोलत होत्या मी इथून मूर्त्या घेऊन जाईन म्हणे घरी. मग आम्ही आतमध्ये जायला निघालो. तिकडचं वातावरण पण असं खूप शांत आणि एकदम स्वच्छ होतं आणि छान वाटत होतं, प्रसन्न होतं. मग आम्ही आतमध्ये गेलो. तिथे फोटो वगैरे काढण्यास मनाई आहे, त्याच्यामुळे आम्ही बाहेरच फोटो वगैरे काढले आणि मग आतमध्ये जाऊन मग दर्शन वगैरे केलं. खूप असं प्रसन्न वातावरण आहे तिकडचं पण. मग फोटो वगैरे काढून झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो. बाहेर पण गौतम बुद्धांची मूर्ती आहे, गार्डन टाईप आहे. आजूबाजूला खूप छान असं वातावरण आहे. मग त्यानंतर मग आम्ही तिथे असं
वरती या साईडला असं गार्डन टाईप आहे बीच. मग तिथे गेलो, मग तिथे फोटो वगैरे काढले आणि मग त्यानंतर मग मस्त कोणी रील्स बनवत होते तिथे, तर कोणी असे फोटोशूट, सगळ्यांचे तिथे फोटोशूट्स वगैरे चालू होते. आम्ही पण तिथे फोटोशूट्स केले आणि मग त्यानंतर मग आम्ही बीचवरती जायला निघालो. बीचवरती जाऊन पण आम्ही असे छान छान फोटो काढले, थोडंसं पाण्यामध्ये मस्ती केली. बीचवरती लहान मुलांच्या खेळण्यांचे वेगवेगळे स्टॉल लागले होते. कोण टॅक्सी, घोडागाडी असे खूप वेगवेगळे स्टॉल होते तिथे. पण आम्ही काय तिथे चावला बसवलं नाही. आम्ही डायरेक्ट भेलपुरीवाल्याच्या इथे गेलो आणि मग आम्ही भेलपुरीची ऑर्डर दिली. मग आम्ही त्याला सांगितलं की सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या भेलपुरी दे. मग सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची भेलपुरी घेतली. चावनी फक्त सुकापुरी घेतली होती आणि मग ती खाता खाता त्या वाळूमध्ये खेळत होती. तिला मजा वाटत होती. समुद्राची वाळू असल्यामुळे मग सगळ्यांना मजा वाटते. मग तिथे एक गार्डन होतं, तिथे आम्ही जाऊन फोटो काढले आणि मग परतीच्या प्रवासाला निघालो. निघताना चाऊ झोपून गेली. मग आईने तिला पकडलेलं. मग आम्ही चालत चालत दादर स्टेशन पर्यंत आलो. दादर स्टेशनला फुल मार्केट होतं, फळं होते, खूप छान असं वाटत होतं. पण संध्याकाळ झाली होती म्हणून आम्ही काही घेतलं नाही. आम्ही डायरेक्ट चालत चालत स्टेशनपर्यंत आलो आणि कपड्यांचे स्टॉल पण खूप छान लागले होते. पण म्हटलं जाऊ दे, आता उशीर पण होतो आहे आणि चाऊ पण झोपली आहे म्हणून काही घेतलं नाही. आम्ही डायरेक्ट मग दादर स्टेशनवरती गेलो आणि ट्रेनची थोडी वाट बघितली. मग तितक्यातच ट्रेन आली आणि मग आम्ही ट्रेनमध्ये चढलो. ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे आम्हाला काही बसायला भेटलं नाही. मग आम्ही उभंच होतो सर्वजण. तसाच आम्ही गोरेगावपर्यंत प्रवास केला. कसा वाटला तुम्हाला माझा हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.